पाहुणे आल्यानंतर झटपट काय बनवावा असा प्रश्न सर्वांना पडतो. म्हणून झटकन होणारी शाही पनीरची रेसिपी आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी शिल्पा. टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. कढईमध्ये मी बटर टाकलेला आहे. बटर मेल्ट झाले की 1 चमचा जिरे टाकून घेऊया. 4 लवंगा टाकायच्या आहेत. त्यानंतर इलायची टाकायची आहे. 2 मिरच्या टाकायच्या आहेत. 1 दालचिनीचा तुकडा टाकून घेऊ. 4-5 काळी मिरी टाकायची आहेत आणि मंद आचेवर व्यवस्थित हलवून घेऊ. आज अजिबात मोठी करायची नाहीये. हे भाजून झालं की यामध्ये 4-5 लसूण टाकून घेऊ. 1 तुकडा आल्याचा टाकायचा आहे. त्यानंतर 1 कांदा मी कापलेला आहे, तो कट करून टाकायचा आहे. व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. थोडंसं लालसर भाजायचं आहे, जास्त करपवायचा नाहीये. त्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेऊ. कांद्याच्या दुप्पट टोमॅटो टाकायचा आहे. व्यवस्थित भाजून घेऊ. त्यानंतर 2 चमचे मी काजू घेतलेले आहेत, ते काजू टाकून भाजून घेऊ. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. याच्यात आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. मिठाने टोमॅटोला पाणी सुटतं. मिश्रण थंड झालेलं आहे आणि आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया. बघा, ह्याची बारीक पेस्ट झालेली आहे. आता ही पेस्ट आपण गाळून घेऊया. एका मोठ्या गाळणीने ती गाळून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्रेस करून त्यात थोडंसं पाणी टाकून गाळून घेऊया. आपली पेस्ट तयार आहे. आता कढईमध्ये मी 1 चमचा बटर टाकलेला आहे. त्यामध्ये 1 तेजपत्ता टाकलेला आहे. अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. 1 चमचा धनेपूड टाकूया. अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आहे आणि ही व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. गॅसच्याच मंद ठेवायची आहे, मोठी अजिबात करायची नाही आहे. त्यानंतर 2 चमचे शाही पनीर मसाला टाकून घेऊया आणि व्यवस्थित हलवून घेऊया. आता आपण जी ग्रेव्ही केली आहे ती यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया. आपण मसाला ऑलरेडी भाजलेला होता, त्यामुळे जास्त काही भाजायची गरज नाही आहे. आता यामध्ये पनीर टाकून घेऊया आणि हलकंसं हलवून घेऊया. हळुवारपणे पनीर मिक्स करून घेऊया. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी एवढीच ठेवायची आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. व्यवस्थित कोट झालेलं आहे पनीर आपलं. आता आपण याची वाफ काढून घेऊया. यावर झाकण ठेवूया. 5 मिनिटानंतर आपलं शाही पनीर तयार आहे. या स्टेजला तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. आता यामध्ये क्रीम ॲड करूया. क्रीम ॲड केल्यानंतर जास्त शिजवायचं नाही आहे. 2 मिनटं वाफ येऊन द्यायची. त्यानंतर आपलं पनीर तयार आहे. अगदी झटकन होणारी ही शाही पनीरची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कोणकोणत्या नवीन रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.